Hello students, today we are going to discuss about the third crop from our syllabus, that is cultivation practices of tobacco. This tobacco crop in particularly in Maharashtra, it is not widely cultivated, but in some parts it is cultivated in Kolhapur, Sangli, Satara, Nipani, Solapur, etc. Before this, we have studied the detailed cultivation practices of sugarcane and wheat crop. In similar manner, the cultivation practices of tobacco we have to study in detail from the botanical name, its family origin up to the harvesting and marketing of the crop. Now, this is tobacco crop. आता हे टोबॅको क्रॉप म्हणजे आपण मराठीमध्ये याला तंबाखू असं म्हणतो. हे पीक जनरली आपण आपल्याकडं कॉमन लागवड नसल्यामुळं आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना ही पीक कसं असतं, पिकाची लागवड कशी केली जाते, कशा पद्धतीने त्याचे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात याविषयी माहिती नसते. म्हणून या क्रॉपची फिगर, पीक कसं असतं याची फिगर ही आपल्या समोर दिसत आहे. जवळपास हे क्रॉप आपल्याला कर्दळीचं जे प्लांट असतं आपलं जनरली फुलझाडाचं, त्याच पद्धतीचे क्रॉप असतं. आता या पिकाविषयी आपण इतर माहिती जाणून घेऊ. आता या क्रॉपचं आपण बॉटनिकल नेम म्हणजेच वनस्पती शास्त्रीय नाव हे याचं निकोटियाना स्पेसीज असं आहे. या क्रॉपची फॅमिली म्हणजे कुळ हे सोलॅनेसी आणि या क्रॉपचं ओरिजिन म्हणजे मूळ उगमस्थान, जसं आपण उगमस्थान असं म्हणतो, ते आहे अमेरिका. हे क्रॉप आपल्याकडं कसं आलं, कुणी आणलं, किती दिवसापासून या क्रॉपची आपल्याकडं लागवड केली जाते, याचा इतिहास म्हणजेच आपल्याला हिस्ट्री आता यानंतर पाहायचंय. तर या हिस्ट्रीमध्ये हे जे निकोटियाना जे नाव आहे हे कसं पडलं हे आपल्याला शिकायचे. The name Nicotiana is derived from the name of French ambassador to Portugal, James Nicot, and this crop was introduced in India by Portuguese in about 1605 AD. About their species, there are 35 distinct species of wheat, of which only two species, that is Nicotiana tabacum and Nicotiana rustica, are commonly grown or commonly cultivated and they are commercially important. ज्या पद्धतीनं आपण व्हीट क्रॉपमध्ये वेगवेगळ्या स्पेसीज पाहिल्या, ट्रायटिकम एस्टिवम, ड्युरम, डायकॉकम, सॅफॅरोकॉकम आणि टर्जिडियम, अशा 5 स्पेसीज होत्या. त्याच पद्धतीनं या टोबॅको क्रॉपच्या सुद्धा जवळपास 35 पेक्षा जास्त स्पेसीज आहेत. त्यापैकी फक्त या 2 स्पेसीज म्हणजेच निकोटियाना टबॅकम आणि निकोटियाना रस्टिका या 2 स्पेसीज आपल्याकडं याची लागवड केली जाते. आता आपण एरिया प्रोडक्शन बोलू. नाउ अबाउट द एरिया इन प्रोडक्शन ऑफ टोबॅको. The most important tobacco growing countries in the world are China, India, and USA. In India, major tobacco growing states are Andhra Pradesh, Gujarat, Tamil Nadu, Maharashtra, etc. Andhra Pradesh alone has about 50% of total area and production of tobacco, which produces about 90% cigarette tobacco. म्हणजे आपल्या भारतामध्ये आंध्र प्रदेश हे एक अशी स्टेट आहे, लार्ज स्टेट आहे टोबॅको कल्टिवेशनमध्ये, ज्यामध्ये
आपल्या भारताचं जेवढं प्रोडक्शन आहे टोबॅकोचं आणि प्रोडक्शन आहे किंवा एरिया जे लागवडीखाली आहे त्याच्या 50% एरिया फक्त आंध्र प्रदेशामध्ये आहे. आणि आंध्र प्रदेशामध्ये जी टोबॅको किंवा तंबाखू प्रोड्यूस केली जाते, लागवड केली जाते, त्यापैकी जवळपास 90% टोबॅको तंबाखू ही सिगारेट तयार करण्यासाठी ची तयार केली जाते किंवा त्याची लागवड केली जाते. त्यानंतर गुजरात produces about 50% BD tobacco and 40% area under BD tobacco is in Kolhapur, Nipani, Belgaum, and remaining 10% area is scattered all over the India. Then हुक्का टाईप टोबॅको, आता बिडी, हुक्का, सिगारेट, सिगार, चिविंग, स्नफ हे सगळे टोबॅकोचे किंवा तंबाखूपासून तयार होणारे प्रोड्यूस होणारे इतर पदार्थ आहेत किंवा आपण जसं तयार करतो वेगवेगळ्या पद्धतीने त्या पद्धतीचं. आता हे पुढे आपण बघू. हुक्का टाईप टोबॅको इज ग्रोन इन नॉर्थ इंडिया, म्हणजे उत्तर भारतामध्ये ह्याची जास्त प्रमाणात लागवड केली जाते. सिगार अँड चिरूक टोबॅको इज प्रोड्युस्ड इन तामिळनाडू अँड आंध्र प्रदेश स्टेट. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर अँड सांगली डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रीब्युट्स टू 80% एरिया. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी टोबॅको लागवड केली जाते त्यापैकी या दोन जिल्ह्यामध्ये म्हणजेच कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्ये जवळपास 80% एरिया हा या दोन जिल्ह्यामध्ये आहे. आणि बाकी सातारा, अहमदनगर, सोलापूर 10% एरिया आणि राहिलेला 10% एरिया हा इतर जिल्ह्यामध्ये स्कॅटर्ड आहे, विखुरलेला आहे. इन महाराष्ट्र इट इज कल्टिवेटेड मेनली इन किंवा महाराष्ट्रामध्ये मुख्य जिल्हे ज्याच्यामध्ये आपण ज्यामध्ये टोबॅकोची लागवड केली जाते असे जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर अँड सोलापूर डिस्ट्रिक्ट. आता महाराष्ट्रामध्ये जसं आंध्राचं बघितलं आपण, गुजरातचं बघितलं, तसंच महाराष्ट्रामध्ये जी टोबॅको प्रोड्यूस केली जाते किंवा ज्या टोबॅकोची लागवड केली जाते ती फक्त मेनली मुख्यत्वे बिडी टोबॅकोची लागवड केली जाते. आता जसं आपण 35 स्पेशीज आहेत असं मी तुम्हाला सांगितलं, आणि त्यापैकी या 2 स्पेशीज मुख्य होत्या त्या टोबॅकोच्या, निकोटियाना टबॅकम आणि निकोटियाना रस्टिका. ह्या 2 स्पेसीज मधला डिफरन्स काय, ह्या 2 स्पेसीज कशा आहेत? तर या 2 स्पेसीज आपल्याला ज्या शिकायच्यात त्या आहेत निकोटियाना टबॅकम आणि निकोटियाना रस्टिका. या 2 स्पेसीज मधला जो डिफरन्स आहे, जो फरक आहे, दोन कशा एकमेकापासून वेगळ्या आहेत, या 2 स्पेसीजचा फरक, डिफरन्स आपण शिकत आहोत आपण. आता आपल्याला शिकायचं आहे. तर निकोटियाना टबॅकम ह्या पहिल्या कॉलममध्ये आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये निकोटियाना रस्टिका या स्पेसीजची इन्फॉर्मेशन. आता टबॅकम टाईपमध्ये प्लॅन्ट्स हे मोठे असतात, उंच असतात, टॉल असतात. त्याची उंची जवळपास 150 ते 180 सेंटीमीटर असते. आणि रस्टिका टाईपमध्ये हे शॉर्ट छोटे प्लॅन्ट्स असतात ज्याची उंची जवळपास 90 ते 120 सेंटीमीटर असते. पानांचा विचार केला तर लिव्ज आर लार्ज अँड नॅरो, मोठे आणि थोडेसे निमुळते असतात, निमुळते पानं असतात टबॅकममध्ये. आणि रस्टिकामध्ये लार्ज अँड ब्रॉड म्हणजे फ्लॅट असतात, पसरट पानं असतात. आता फुलांचा कलर जर बघितला तर फ्लावर्स आर रेडिश, पिंकिश और व्हाइट इन कलर, whereas in case of rustica type flowers are dull greenish yellow in color. त्यानंतर निकोटियाना टबॅकमच्या ज्या कॉमन व्हरायटीज आहेत त्याच्या काही विशेष जाती आहेत. त्या व्हरायटीची नावं आहेत व्हर्जिना, नाटू, अडकॉक, हरिसन, ते हरिसन आहे,
हॅरिसन स्पेशल आणि देसी या व्हरायटीज आहेत. आणि इकडे रस्टिका टाईपमध्ये कॉमन व्हरायटीज आर कलकातिया अँड मोतीहारी या 2 व्हरायटीज आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा टोबॅकोमधलं जे कंटेंट असतं त्यामध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळं हे आपण जास्त वापरात येतं किंवा जास्त लोक याचा वापर करतात किंवा वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले जातात, ते आहे त्यातलं निकोटीन कंटेंट. आता ह्या निकोटियाना टबॅकममध्ये निकोटीनचं प्रमाण किंवा निकोटीन कंटेंटचं प्रमाण किंवा त्याला आपण निकोटीन पर्सेंटेज असं म्हणतो. तर ते निकोटीनचं पर्सेंटेज आहे 0.5 to 5.5% टबॅकममध्ये. आणि निकोटीन कंटेंट इन रस्टिका व्हेरीज फ्रॉम 3.5 to 8%. त्यानंतर आता याचे युजेस काय काय आहेत. निकोटियाना टबॅकमचे हे जे व्हरायटीज आहेत किंवा या स्पेसीच्या ज्या व्हरायटीज आहेत त्याचा कशासाठी उपयोग केला जातो, तर त्याचे उपयोग आहेत दे आर युज्ड फॉर सिगारेट, सिगार, चिविंग, त्यानंतर चिरूट, बिडी, हुक्का अँड स्नफ याचे एवढे उपयोग होतात निकोटियाना टबॅकमचे. आणि निकोटियाना रस्टिकाचे उपयोग दे आर युज्ड ओनली फॉर हुक्का, चिविंग अँड स्नफ पर्पज. आता हे काय पदार्थ आहे तुम्हाला मराठीमध्ये थोडंसं सांगतो. सिगारेट म्हणजे जनरली सिगारेट जे लोक ओढतात त्याला सिगारेट असं म्हणतो. सिगार म्हणजे हा गुळगुळीचा प्रकार आहे. हुक्का आणि सिगार जवळपास सारखे असतात. चिरूट म्हणजे त्याला आपण चिलीम असं म्हणतो. चिविंग म्हणजे आपण जी लोक तंबाखू खातात त्याला चिविंग टोबॅको असं म्हणतो. बिडी म्हणजे खेड्यापाड्यातले लोक जे विडी ओढतात त्याला बिडी असं म्हणतो. हुक्का म्हणजे जे पाईपमधून जे ओढला जातो त्याला हुक्का. आणि स्नफ म्हणजे त्याला लोक जे न सोडतात खेड्यामध्ये त्याला स्नफ असं म्हणतो. हे त्याचे उपयोग झाले. आता जशा इतर क्रॉपच्या इतर पिकांच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज तशाच टाईपच्या याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या या टोबॅकोच्या किंवा तंबाखूच्या जाती आहेत. त्या जातींची नावं फक्त आपल्याला इथे शिकायचे. कारण या टोबॅको क्रॉपमध्ये ज्या व्हरायटीज आहे इतर क्रॉपसारखं व्हरायटीचं डिस्क्रिप्शन आपल्याला इथं अपेक्षित नाही. तर या ठिकाणी अपेक्षित काय आहे, टोबॅकोच्या व्हरायटीजची नावं आणि त्याचे टाईप, कोणत्या टाईपच्या टोबॅको आहे आणि त्याच्या कोणकोणत्या व्हरायटीज आहेत हे आपल्याला इथं अपेक्षित आहे. आता परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये फिल इन दी ब्लँक्सला बऱ्याच वेळा डॅश इज दी चिरूट टाईप व्हरायटी ऑफ टोबॅको असाही प्रश्न बऱ्याच वेळा येऊ शकतो. तर त्यामध्ये आपल्याला चिरूट टाईप व्हरायटीचं नाव लिहायचे. या ठिकाणी जसं S27 अशी व्हरायटी आहे अशामध्ये याचा जास्त उपयोग होतो आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. तर नंबर 1ला सिगारेट टाईप ज्याच्यापासून सिगारेट आपण तयार करू शकतो अशा व्हरायटीची नावं HS-9, हॅरिसन स्पेशल, चॅटहम, व्हाईट बर्ली या व्हरायटीज पासून आपण सिगारेट तयार करू शकतो. जी तंबाखू आपण बिडी तयार करण्यासाठी वापरतो त्याची नावं आहेत P-19, त्यानंतर K-20, त्यानंतर S20, त्यानंतर कॅपिटल G-6 गंड्यू. एवढ्या व्हरायटीज पासून आपण बिडी तयार करू शकतो आपण. चिरूट म्हणजे चिलीम ज्याला असं म्हणतो आपण, चिलीम तयार करतो असं म्हणतो की नाही आपण, त्या S-27. त्यानंतर ज्याच्यापासून आपण हुक्का बनवू शकतो किंवा त्याच्यासाठी वापर केला जातो त्या 2च व्हरायटी आहेत. आणि फक्त त्याच्या मागं पुढं काहीच नाही. इथं काय फक्त नंबर दिलेले आहेत त्याला. 337 ही एक व्हरायटी आहे आणि दुसरी व्हरायटी आहे 228. त्यानंतर चिविंग टाईप ऑफ टोबॅको म्हणजे जी तंबाखू आपण खाण्यासाठी वापरतो त्याची नावं आहेत, कॅपिटलमध्ये लिहायचे MP-28 आणि H-142. या आहेत टोबॅकोच्या वेगवेगळ्या जातींची नावं आणि त्यांचे प्रकार. आता आपल्याला हे क्रॉप किंवा टोबॅकोचं क्रॉप आपल्याला लागवड करायचे
तर टोबॅकोच्या क्रॉपची लागवड करण्यासाठी जसं इतर क्रॉपला जसं क्लायमेट लागतं, जसं हवामान लागतं, तसं या क्रॉपला सुद्धा लागवडीसाठी आपल्याला कुठेही क्रॉप लागवड करता येत नाही की त्याला हे विशिष्ट टाईपचंच वातावरण लागतं, जसं इतर क्रॉपसारखं आपण शिकलेलं आहे त्या पद्धतीनं. तर या ठिकाणी इकॉलॉजी म्हणजे कोणत्या टाईपचे सॉईल आणि क्लायमेट कसं लागतं त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आता या ठिकाणी इट इज ग्रोन इन लाईट टू मीडियम लोम सॉइल्स विच आर पुअर इन ह्युमस कंटेंट but they should be rich in potash, phosphoric acid and iron. आता इतर क्रॉपमध्ये ही सॉईल लाईट टू मिडियम टाईप ऑफ सॉईल लागते. इतर क्रॉपमध्ये आपल्याला ह्युमस कंटेंट हे जास्त पाहिजे, पण या क्रॉपमध्ये ह्युमस कंटेंट हे पुअर असायला पाहिजे. ज्या सॉईलमध्ये ह्युमस कंटेंट हे कमी आहे आणि पोटॅश, फॉस्फरस आणि फॉस्फोरिक ॲसिड जास्त आहे, अशा जमिनीवर ह्याची आपण लागवड चांगल्या पद्धतीने करू शकतो. सॉइल्स विच आर रिच इन ह्युमस अँड नायट्रोजन, जर एखाद्या जमिनीमध्ये नायट्रोजन आणि ह्युमस कंटेंट जास्त असेल तर आपल्याला इल्ड जास्त मिळते. पण टोबॅकोची जी बर्निंग क्वालिटी आहे, टोबॅको जी जळते, जळाल्यानंतर त्यापासूनची जी क्वालिटी आपल्याला मिळते किंवा ती क्वालिटी जळण्याची क्वालिटी आहे त्याच्यापासून आपल्याला जो स्मोक तयार होतो, धूर निघतो, तो ऑब्जेक्शनेबल होतो. त्यामुळं ह्युमस आणि नायट्रोजन कंटेंट ही शक्यतो कमी असायला पाहिजे. अशा जमिनीवर त्याची आपण लागवड करू शकतो. त्यानंतर इट कॅन नॉट ग्रोन ऑन वॉटर लॉग्ड सॉइल्स, ज्या ठिकाणी पाणी साचून राहू शकतं, दलदल निर्माण होते, अशा सॉइलवर, अशा जमिनीवर या क्रॉपची लागवड आपण शक्यतो करणं टाळावं किंवा आपण करू शकत नाही, चांगल्या पद्धतीने आपण करू शकत नाही. त्यानंतर इट इज ग्रोन ॲज ए रेनफीड क्रॉप, म्हणजे आपण या क्रॉपची लागवड बिना पाण्याची म्हणजे पाणी न देता रेनफीड, कोरडवाहू जमिनीवर आपण याची लागवड करू शकतो. पण गरजेनुसार जर पाऊस कमी झाला किंवा पाऊस जास्त दिवस पडलाच नाही तर गरजेनुसार आपल्याला त्याला पाणी देता येतं, द्यावं लागतं. इरिगेशन्स गिव्ह व्हेन इट इज कल्टिवेटेड इन लेस रेनफॉल एरियाज. त्यानंतर जर पाणी द्यायचं असेल, पाणी देण्याची गरज पडली तर आपल्याला इरिगेशन वॉटर शुड बी फ्री फ्रॉम क्लोराइड्स. क्लोराईड त्या इरिगेटेड वॉटरमध्ये नसायला पाहिजे, कारण बिकॉज इट अफेक्ट्स ऑन बर्निंग क्वालिटी ऑफ टोबॅको. बर्निंग क्वालिटी आहे ते, म्हणजे टोबॅकोची जळण्याची जी क्वालिटी आहे, जळण्याची जी प्रत आहे ती त्यामुळं अफेक्ट होते. आणि निकोटियाना रस्टिका ह्या स्पेसीजची जर आपल्याला लागवड करायची असेल तर त्यासाठी क्लायमेट जे आहे, म्हणजे वातावरण आहे, जास्त कूल लागतं. अशा टाईपची सॉईल आणि क्लायमेटिक कंडिशन्स या क्रॉपला लागवडीसाठी आपल्याला लागतं, त्याला आपण इकॉलॉजी असं म्हणतो. आता यानंतर आपल्याला शिकायचे की नर्सरी, टोबॅकोच्या सीड्स आपण जर पाहिल्या, बिया बी पाहिलं तर याच्या खूप लहान बिया असतात. जसं आपले मस्टर्ड आहे त्याला आपण मोहरी असं म्हणतो, मोहरीच्या बिया सारख्याच बिया त्या टोबॅकोच्या असतात. त्यामुळे लागवड करताना आपल्या हातून किती बिया पडल्या हे आपल्याला लवकर कळत नाही आणि त्यामुळं प्लॅनची संख्या आपल्या गरजेनुसार फील्डमध्ये होत नाही, दिसत नाही शेतामध्ये. त्यामुळं आपल्याला या क्रॉपची अगोदर नर्सरीमध्ये रोपं तयार करावी लागतात आणि त्यानंतर ती रोपं एका विशिष्ट उंचीची झाल्याच्या नंतर ती रोपं आपल्याला नर्सरी एरियामधून, रोपवाटिकेतून आपल्याला मुख्य शेतामध्ये, मेन फील्डमध्ये आपल्याला त्याची ट्रान्सप्लांटिंग करावी लागते. तर त्यासाठी आपल्याला आता नर्सरी पाहिजे. नर्सरीमध्ये त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने लागवड करायला पाहिजे, किती बियाणं लागतं, याची सगळी माहिती आपण इथे घेतो. As the tobacco seeds, they are very small in size. They cannot be sown directly into the main field. Seedlings are raised on the raised beds, म्हणजे गादी वाफ्यावर ह्याची लागवड करावी लागते. ज्या गादी वाफ्याची साईज 120 ते 135 सेंटीमीटर ही लांब असेल, हे रुंद असेल, 10 ते 15 सेंटीमीटर त्याची उंची असेल
आणि जी लांबी आपल्या गरजेनुसार म्हणजे कन्व्हिनियंट लेंथ असं म्हणतो आपण, ती ठेवावी लागते. आता सरफेस सॉईलमध्ये काही फंगस असतील, बॅक्टेरिया असतील किंवा इतर ऑर्गॅनिझम्स असतील, ते डिसइन्फेक्ट करण्यासाठी आपल्याला त्या बेड्सवर कुठलंही वेस्ट मटेरियल टाकायचं आणि ते वेस्ट मटेरियल जाळणे, म्हणजे जमीन स्टरलाइज करणे असं म्हणतो. ते जे ऑपरेशन आहे त्याला आपण रॅबिंग ऑपरेशन असं म्हणतो. रॅबिंग मीन्स इट इज द प्रॅक्टिस ऑफ बर्निंग सॉइल सरफेस टू disinfect the organisms which are harmful to the croplands. आता बेड्स तयार केल्याच्या नंतर त्या बेड्समध्ये आपल्याला जवळपास एका हेक्टर एरियासाठी 35 ते 75 शेणखत, गाड्या भरून शेणखत म्हणजे कार्टलोड्स ऑफ FIM, CLS म्हणजे जवळपास 35 ते 75 कार्टलोड्स पर हेक्टर FIM म्हणजे शेणखत आपल्याला ऍड करावं लागतो. त्यानंतर 2 to 3 kg सीड्स. आता ह्याला लागवड करायची असेल नर्सरी एरियामध्ये, जर एका हेक्टर एरियावर नर्सरीमध्ये आपल्याला रोपं तयार करायची असतील तर ह्या बियाची साईज खूप लहान असल्यामुळे जवळपास 2 ते 3 किलो बिया आपल्याला एका हेक्टर एरियावर रोपं तयार करण्यासाठी सफिशियंट होतात. म्हणजे याचा सेल रेट काय आला की जवळपास 2 to 3 kg seeds are sufficient for raising the seedlings on 1 hectare nursery area. Then seeds sowing, बियांची सोईंग ही युनिफॉर्म हवी, कमी जास्त होऊ नये. त्यासाठी काय करायचं, आपली जे लहान वाळू म्हणजे सँड असं म्हणतो आपण, फाईन सँड वाळू, त्यामध्ये म्हणजे 1 किलो जर बियाणं असेल तर 10 किलो त्यामध्ये वाळू मिसळायची आणि वाळू मिसळून सगळं जे सीड्स आहेत त्या एकत्र मिसळायच्या, पूर्ण मिक्सर करायचं आणि मग पेरायचं की जेणेकरून ते बियांची संख्या ही व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होईल किंवा युनिफॉर्म प्लांट याच्यामध्ये होईल. त्यासाठी आपल्याला सीड्स आर मिक्स्ड विथ 10 पार्ट्स नॉट पर्सेंट 10 पार्ट्स ऑफ फाईन सँड टू अवॉइड क्राउडिंग ऑफ सीडलिंग्स, म्हणजे रोपांची गर्दी होऊ नये म्हणून हे करायचं. देन सीड्स आर ग्रोन बाय ब्रॉडकास्टिंग मेथड ऑन द बेड्स अँड इरिगेटेड, म्हणजे हाताने सीड्स पसरवायच्या आणि त्यानंतर त्याला लगेच थोडंसं सीड्स कव्हर करून त्याला लगेच पाणी द्यायचं, म्हणजे इरिगेशन द्यायचं. Twigs of bubble or paddy straw may be spread and removed when germination starts. आता कुठल्याही ॲनिमल्स कडून किंवा ते डिस्टर्ब होऊ नये किंवा पाखराने बिया खाऊ नये म्हणून काय करायचं, बाबळी ट्विग्स म्हणजे फांद्या, बाबळीच्या काटेरी आपण जे काटे टाकतो ते काटे, किंवा मग पॅडी म्हणजे साळ आहे, साळीचं तणीस, असं कुठलंही मटेरियल त्या बेड्सवर पसरवायचं आणि जेव्हा बियांची उगवण सुरू होईल त्यावेळी ते काढून टाकायचं. The broadcasted seeds are covered with soil and sprinkled with water. त्याला लगेच पाणी पण द्यायचं. त्यानंतर सीड बेड जे आहे, सीड बेड शुड बी विडेड केअरफुली अँड वाटर्ड रेग्युलरली. त्यातलं जे तण आलेले आहेत, वीड्स असतील, त्यामध्ये क्रॉप बरोबर वीड्स पण येतात त्या रोपट्यांबरोबर, त्या वीड्स वेळोवेळी काढून टाकायचं आणि वेळोवेळी त्याला काय करायचं, वॉटर कॅनच्या सहाय्यानं त्या बेड्सला पाणी पण द्यायचं. आफ्टर सोईंग, twigs of acacia or paddy straw may be spread over the beds and removed after 4 to 5 days after germination starts. आता सांगितल्याप्रमाणे हे जर्मिनेशन सुरुवात होते वेळी सुरू झालं की 4-5 दिवसामध्ये हळूच ते काढून 4-5 दिवसाच्या आत जेव्हा पेरणी झाल्यापासून किंवा लागवड केल्यापासून त्याला काढून टाकायचं. जेव्हा हे रोपटे when the seedlings are about 3 to 4 weeks old, जेव्हा त्या रोपट्यांचं वय 3 ते 4 आठवड्याचं होईल त्यावेळी a small dose of nitrogen may be given as a foliar spray. म्हणजे जेव्हा क्रॉपचं किंवा त्या रोपट्यांचं वय हे 3 ते 4 आठवड्याचं म्हणजे 1 महिन्याचं होईल त्यावेळी युरियाचं सोल्युशन तयार करायचं नायट्रोजन देण्यासाठी आणि ते सोल्युशन तयार करून त्या पिकावर फवारणी करायची, म्हणजे हे आपल्याला फोलियर फॉर्ममध्ये पानातून द्यायचे.
The nursery may be protected from excessive heat and rain by removable cover or thatched thatches. आता याच्यावर जास्त ऊन लागू नये, त्यानंतर पावसाचा कुठला प्रॉब्लेम येऊ नये, किंवा ह्याच्यामुळं वर एक तर त्याच्यावर प्रोटेक्शन द्यायचं, म्हणजे ताटवा झाकल्यासारखं ताटव्यानं त्याला कव्हर करायचं, किंवा इतर कुठलं मटेरियल असेल तर त्याच्यापासून त्याचं प्रोटेक्शन करायचं. आता हे शिल्डिंग्स किंवा रोपटे, हे जे छोटे छोटे रोपटे असतात त्याला आपण शिल्डिंग्स असं म्हणतो. आता हे टोबॅकोचे जे शिल्डिंग्स आहेत, मिरचीचे रोप असतात, कांद्याचं रोप असतं, त्यानंतर बाकी आपलं वांग्याचं रोप असेल, टोमॅटोचं रोप असेल, तसं ज्याला रोपटा असं म्हणतो, तसं शिल्डिंग म्हणजे रोपटे. आता हे रोपटे मुख्य शेतामध्ये ट्रान्सप्लांटिंगसाठी किंवा स्थलांतरासाठी मुख्य शेतीमध्ये लागवड करण्यासाठी केव्हा तयार होतात? तर सीडलिंग्स दे आर transplanted when they attain about 12 to 15 सेंटीमीटर हाईट. म्हणजे जेव्हा ते रोपटे 12 ते 15 सेंटीमीटर एवढ्या हाईटचे होतात, जेव्हा त्यांना ते 4 ते 5 पानावर आलेले असतात, त्यावेळी ती रोपटे ट्रान्सप्लांटिंगसाठी तयार होतात. त्यानंतर रस्टिकामध्ये आणि ह्याच्यामध्ये टबॅकममध्ये या स्पेसिसमध्ये सीडलिंग्स हे 5 ते 6 आणि 7 ते 9 आठवड्यानंतर हे ट्रान्सप्लांटिंगसाठी तयार होतात, पेरणी केलेल्या दिवसापासून किंवा रोपट्यांची आपलं सीडलिंग किंवा सीडची सोईंग केलेल्या दिवसापासून. आता हे झालं, आपण रोपटे तयार झाले, वेगळ्या पद्धतीनं रोपटे कसे तयार करायचे हे आपण पाहिले. आता आपल्याला हे रोपटे तयार झाल्याच्या नंतर जे मुख्य शेत आहे, आपलं मुख्य फील्ड आहे, त्या मुख्य फील्डमध्ये आपल्याला ह्या रोपट्यांचं स्थलांतर करायचे. म्हणजे रोपटे तयार झाले, ते रोपटे आपल्याला ट्रान्सप्लांट करायचे दुसऱ्या ठिकाणी, मुख्य फील्डमध्ये त्याची लागवड करायची, आता मेन फील्डमध्ये. तर त्याला आपण टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग म्हणतो. कधी कधी ट्रान्सप्लांटिंग करायची, कोणत्या स्टेटमध्ये कधी ट्रान्सप्लांट करायचं, कोणत्या फील्डमध्ये कधी ट्रान्सप्लांट करण्यासाठी ती योग्य वेळ आहे, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग इन टोबॅको is depends upon the time of seedling raising. म्हणजे अगोदर काय करायचं, आपण ट्रान्सप्लांटिंग केव्हा करायचे त्यानुसार आपण सोईंगचा टाइम ऍडजस्ट करायचा. द टाइम ऑफ रेजिंग द सीडलिंग इज ऍडजस्टेड अकॉर्डिंग टू द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. त्यानंतर टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस, सॉइल अँड क्लायमेटिक कंडिशन्स. म्हणजे जागेनुसार, स्टेटनुसार, त्या ठिकाणचं सॉइल कशी आहे, क्लायमेट कसं आहे, याच्यानुसार आपल्याला ते रोपट्यांचं स्थलांतर करण्याची वेळ आपल्याला बदलावी लागते किंवा बदलते. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ आंध्र प्रदेश, सिगारेट टाइप टोबॅको इज ट्रान्सप्लांटेड इन मिडल ऑफ ऑक्टोबर आफ्टर द हजार्ड्स ऑफ सायक्लॉनिक वेदर इज ओव्हर. म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये जर सिगारेट टाईप टोबॅकोची सीडलिंग्स आपल्याला ट्रान्सप्लांटिंग करायचे असतील, तर जनरली आपण ते ऑक्टोबरच्या मध्यामध्ये, जेव्हा सायक्लॉनिक वेदर म्हणजे चक्रीवादळ असं म्हणतो आपण, त्याचा प्रभाव संपल्याच्या नंतर करायचा. त्यानंतर सिगार अँड चिविंग टाईप टोबॅको इन तामिळनाडू स्टेट इज ट्रान्सप्लांटेड विथ द ऑनसेट ऑफ नॉर्थ ईस्ट मान्सून इन ऑक्टोबर. विथ द ऑनसेट ऑफ म्हणजे सुरुवात झाल्याच्या नंतर. विथ द ऑनसेट नॉर्थ ईस्ट मान्सूनला ऑक्टोबरमध्ये जेव्हा तामिळनाडू स्टेटमध्ये सुरुवात होते, त्यावेळी सिगार आणि चिविंग टाईप टोबॅको तामिळनाडू स्टेटमध्ये आपल्याला ट्रान्सप्लांटिंग करता येते. आता नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये टोबॅको इज ट्रान्सप्लांटेड फ्रॉम मिडल ऑफ सप्टेंबर टू मिडल ऑफ ऑक्टोबर. म्हणजे सप्टेंबरच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आपण ही टोबॅकोची सीडलिंग ट्रान्सप्लांटिंग करू शकतो नॉर्थ इंडियामध्ये. त्यानंतर बीडी टाईप टोबॅको इन गुजरात, महाराष्ट्र अँड कर्नाटका इज ट्रान्सप्लांटेड इन सेकंड अँड थर्ड वीक ऑफ ऑगस्ट. म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण हे ट्रान्सप्लांटिंग सीडलिंगचं आपण ट्रान्सप्लांटिंग या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर रस्टिका टाईप टोबॅको व्हरायटी जर असतील तर त्याचे ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी आपण 15 दिवस, अ फोर्टनाईट लेटर दॅन
टोबॅकम टाईप्स म्हणजे 15 दिवस उशिरा आपण टोबॅको टाईपच्या जे व्हरायटीज आहेत त्याच्यापेक्षा 15 दिवसांनी उशिरा आपण ट्रान्सप्लांटिंग जनरली करतो. आता हे झालं टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग, म्हणजे ट्रान्सप्लांटिंग करण्याची योग्य वेळ कोणती त्याबद्दलची माहिती. आणि आता यानंतर आपल्याला ट्रान्सप्लांटिंग कशी करायची ॲक्च्युली, म्हणजे टोबॅकोचं स्थलांतर जे आपण करतो टोबॅकोच्या सिल्डिंगचं, ते कसं करायचं, त्यासाठी आपल्याला मुख्य फील्ड कसं तयार करायचं, आणि त्यानंतर ते टोबॅकोचं जे सिल्डिंग्ज आहेत ते किती अंतरावर कशा पद्धतीने ट्रान्सप्लांट करायची याची माहिती घ्यायची. त्याला आपण ट्रान्सप्लांटिंग ऑफ टोबॅको सिल्डिंग असं म्हणतो. आता त्यासाठी आपल्याला मुख्य फील्ड आहे त्याची आपल्याला तयारी करावी लागते. लँड प्रिपरेशन असं म्हणतो. लँड इज प्रिपेअर्ड बाय प्लोईंग 2 to 3 times, harrowed many times and cleaned properly. म्हणजे 2 ते 3 वेळा आपल्याला नांगरणी करावी लागते. त्यानंतर हॅरोईंग ऑपरेशन फॉलो करावं लागतं आणि फील्ड आपल्याला क्लीन करून घ्यावं लागतं. त्यानंतर the land is marked out properly in both the directions with the help of rope. दोरीच्या सहाय्यानं, जसं कापूस असेल किंवा इतर क्रॉपची लागवड करण्यासाठी आपण दोरीच्या सहाय्यानं अगोदर खुणा करून घेतो आपण, किंवा दोरीच्या सहाय्यानं आपण लागवड करण्याचा प्रयत्न करतो दोन्ही डायरेक्शनने, एका ठराविक अंतरावर किंवा सांगितलेल्या किंवा रिकमेंडेशन केलेल्या अंतरावर. त्या पद्धतीने फील्ड आपल्याला दोरीने मार्कआउट करावं लागतं. त्यानंतर जे आपण सिल्डिंग्स तयार केली, रोपटे तयार केली ज्या ठिकाणी, ते रोपटे आपल्याला इझिली उपडता यावेत, त्या मुळांना कुठलीही इजा होऊ नये यासाठी बिफोर uprooting the seedlings they should be irrigated फॉर इझी uprooting. म्हणजे सहज उपडता यावे म्हणून काय करायचं, त्या बेड्सवर थोडंसं अगोदर पाणी द्यायचं. म्हणजे 1 तास अगोदर उपडण्याच्या पूर्वी, अप्रूट करण्याच्या पूर्वी 1 तास त्या बेड्सला थोडंसं पाणी द्यायचं. म्हणजे आपण जेव्हा रोपटे उपडू त्यावेळी आपल्याला सहजरित्या ते रोपटे उपडता येतील. बिग अँड व्हिगरस सिडलिंग्स म्हणजे मोठे आणि जे निरोगी सिडलिंग्स आहेत, चांगल्या पद्धतीने ज्याची वाढ होते, असे सिडलिंग दे आर अप्रूटेड विथ द हेल्प ऑफ खुरपी without damaging to the roots in such a way that some soil will remain attached to the roots. म्हणजे आपण जेव्हा रोपटे उपडतो त्यावेळी खुरप्याच्या सहाय्याने त्या रोपटे आपल्याला उपडायचे. आणि रोपटे उपडत असताना आपल्याला काळजी अशी घ्यायची की त्या रोपट्यांच्या मुळांच्या बुडाला थोडीशी माती चिटकलेली असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्या रोपट्यांचं म्हणजे अपरूटिंग करायचं. त्यानंतर हे जे सिडलिंग्स आहेत, आता एका ठिकाणाहून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी न्यायचे, तर आपण कसं न्यायचं. सीडलिंग्स आर केप्ट इन मॉइस्ट गनी बॅग्स अँड ट्रान्सप्लांटेड विदाऊट मच लॉस ऑफ टाईम. यासाठी आपण जे भोरगा असं म्हणतो किंवा जे पोतं आहे आपलं सुतळीच्या तपासून तयार केलेलं, ते पोतं पाण्याने भिजवायचं, त्यामध्ये हे रोपटे ठेवायचं आणि जास्तीत जास्त म्हणजे वेळ न घालवता विदाऊट मच लॉस ऑफ टाईम त्या रोपट्यांचं शक्यतो लवकरात लवकर ट्रान्सप्लांटिंग करायचं. Then seedlings are transplanted in the holes prepared by using खुरपी about 10 to 15 centimeter deep without bending the roots. आता मुळा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण खून केली, प्रत्येक खुणेवर 1 किंवा 2 सीडलिंग्स म्हणजे रोपटे, त्या ठिकाणी छोटेसे 10 ते 15 सेंटीमीटरच्या खुरप्याच्या सहाय्याने थोडेसे होल तयार करायचे, सुराख तयार करायचे जमिनीमध्ये, मातीमध्ये, मुख्य फील्डच्या. आणि त्यानंतर ते रोपट्याच्या मुळा त्या होलमध्ये ठेवायच्या की रोपट्याच्या मूळ ही वाकली नाही पाहिजे, विदाऊट बेंडिंग दी रूट्स, अशा पद्धतीने. त्यानंतर सॉईल अराउंड दी सीडलिंग इज प्रेस्ड विथ हँड. त्या रोपट्याच्या आजूबाजूची माती हाताने दोन्हीकडून दाबायची आणि त्या सीडलिंगला, त्या रोपट्यांना लगेच इमिडिएटली वॉटर म्हणजे इरिगेशन द्यायचं. त्यानंतर इफ देर आर नो रेन्स फॉर 4 to 5 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग, म्हणजे ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 4-5 दिवस जर पाऊसच पडला नाही, त्यासाठी जवार लिव्स और सच मटेरियल इज स्प्रेड टू प्रोटेक्ट देम फ्रॉम हीट ऑफ सन अँड टू रिड्यूस द ट्रान्सपायरेशन. म्हणजे ट्रान्सपायरेशनचा रेट होऊ नये किंवा कमी करण्यासाठी आपल्याला ती जी रोपटे आहेत त्या रोपट्यावर कुठलेही आपल्या
जे कडबा असतो, कडब्याची जी पानं असतात ती पानं किंवा असं कुठलंही हलकं मटेरियल त्या ह्याच्यावर टाकून द्यायचं, जेणेकरून आपल्याला पाण्याची गरज जास्त भासणार नाही. त्या क्रॉपचं आपल्याला, त्या छोट्या छोट्या रोपट्यांचं आपल्याला संरक्षण करता येईल किंवा त्याचं आपल्याला प्रोटेक्शन देता येईल. पाणी आपल्याला कमीत कमी इव्हॉपरेशनचा लॉस होईल. ट्रान्सपिरेशन आणि इव्हॉपरेशन दोन्हीचाही लॉस आपल्याला कमी करता येईल. दी गॅप्स आर फिल्ड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जे गॅप तयार होतात, ज्या ठिकाणी रोपटे नंतर उठत नाहीत, काही ठिकाणी रोपट्याचं डॅमेज होतं, अशा वेळी आपल्याला ते रोपटे प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून काय करायचं, जे गॅप्स आहेत परत फिल करून ठेवायचे. त्यानंतर जे स्पेसिंग आहे, आता किती अंतरावर हे रोपटे ट्रान्सप्लांटिंग करायचं. इन जनरल टोबॅको सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ॲट ए डिस्टन्स ऑफ 60 to 90 सेंटीमीटर, म्हणजे 60 ते 90 सेंटीमीटरवर जनरल स्पेसिंग आहे, आपण त्याला स्पेसिंग असं म्हणतो, किंवा रोपट्यांचं स्थलांतर करण्यासाठी जे अंतर दिलेलं असतं तो अंतर आहे जनरल 60 ते 90 सेंटीमीटर. आणि जर आपल्याला बीडी टाईप टोबॅको गुजरातमध्ये ट्रान्सप्लांटिंग करायचं असेल तर 90 सेंटीमीटर 2 रोपट्यामधला अंतर ठेवायचा, आणि 2 रो मधला अंतर म्हणजे 2 लाईन्स मधला अंतर हा सुद्धा आपल्याला 90 सेंटीमीटर ठेवायचा आहे. म्हणजेच 90 into 90 सेंटीमीटर हा प्लांटिंग डिस्टन्स आहे बीडी टाईप टोबॅको गुजरात स्टेट. इन निपाणी एरिया तोच अंतर त्याच टोबॅकोसाठी जर निपाणी एरियामध्ये आपल्याला लागवड करायचं असेल, त्यासाठीचा पेरणीचा अंतर किंवा लागवडीचा अंतर आहे 105 सेंटीमीटर गुणिले 75 सेंटीमीटर, म्हणजेच ह्याची स्पेसिंग आहे 105 into 75 सेंटीमीटर. आता या स्लाइडचा उर्वरित भाग आपण पुढच्या त्यामध्ये पाहू.